आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राहतोय. त्याच्यामुळं जर यदा कदाचित एखादी विकृत एखादा नराधम चुकल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा देण्याच्या करता देखील हे सरकार मागे पुढे बघत नाही. हा देखील खात्री मी या जाहीर सभेच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना करतो. खूप काही आपल्याला करायचं आहे. आपल्या मुलींना आपल्याला शिकवायचं आहे. माझ्या बांधवांना 3 हॉर्सपावर 5 हॉर्सपावर 7.5 हॉर्सपावर तिथं वीज माफी दिली. आज लवकरच परवा मला देवेंद्र फडणवीस साहेब सांगत होते की अजित पवार आपल्याला आता बिल द्यायचं आहे. बघा तुम्हाला किती रुपयाचं बिल येत आहे. कशा पद्धतीचा निर्णय सरकारने घेतलाय. हे सरकार तुमचं आहे. सातत्याने एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून सांगतात हे सरकार तुमचं आहे. हे सरकार शेवटच्या माणसाचं आहे. त्या माझ्या मायमाऊलीचं आहे. ते माझ्या गरीब माणसाचं आहे. समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका या सरकारची आहे. आणि म्हणूनच हे जे काही आपण मुख्यमंत्री माझी लाडकी योजना दिलेली आहे, बघता बघता दिवाळी येईल. काळजी करू नका. या योजना आपल्याला सातत्याने पुढे चालू ठेवायच्या. ते तुमच्या हातात आहे. तुम्ही म्हणाल कसा? उद्याच्याला विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबरला होतील. जर या योजना चालू ठेवायच्या असतील तर माझ्या मायमाऊलींनी माझ्या बांधवांनी त्याच्यामध्ये धनुष्यबाण कमळ आणि घड्या ह्या खुणा जिथं असतील त्याचं बटन दाबा. या योजना पुढे 5 वर्ष चालू राहतील. हा शब्द मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो. मी शब्दाचा पक्का आहे. हा अजित पवारचा वादा आहे. मी खोटं बोलणार नाही. या कार्यक्रमाला येताना मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं पुढचं आपल्याला त्या ठिकाणी पैसे द्यायचे. काल मी 4,600 कोटीच्या चेकवर सही करून आलोय. सातत्याने दर महिन्याला तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. उद्याच्याला भाऊबीजेला पण ते पैसे मिळणार आहेत. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही विरोधकांच्या भूलथाप्याला बळी पडू नका. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी चुकीचं सांगितलं. संविधान बदलणार, आरक्षण काढणार, सवलती काढणार, समान नागरी कायदा आणणार. सगळं खोटं होतं. परंतु काहींनी विश्वास ठेवला आणि त्याची जबरदस्त किंमत आम्हाला मोजावी लागली. तो तुमचा अधिकार आहे. मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. पण आता कोण म्हणते आरक्षणाच्या बद्दल? कशा पद्धतीची वक्तव्य आली? कोणत्या पक्षाच्या नेतृत्वाने केली? याचा विचार करा. तुम्ही समंजस आहात. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गरीब वर्गाला, आदिवासी आणि माझ्या मागासवर्गीय समाजाला इतरांच्या बरोबर आणण्याच्या करता आरक्षण दिलं आणि ते आरक्षण काढून घेण्याची भाषा तुम्ही करताय. ही महाराष्ट्रामधली पद्धत आहे? देशाची पद्धत आहे?